Hello everyone. Today I am going to explain a practical of design of steel and RCA structures subject which you are studying in your final year's 5th semester. The name of this practical is write 5 IS clauses related to the load from IS 875-1987. आता कुठले पण IS clauses 5 IS clauses तुम्हाला लिहायचे आहेत from this IS code 875-1987. 1987 is the year in which this code was updated. म्हणजे लेटेस्ट व्हर्जन जेव्हा अपडेट केलेलं आहे या IS कोडचं त्याचं year आहे 1987 and 875 is the code number. I stands for Indian, S stands for standard. तो कुठले पण लोड्स जेव्हा आपण डिझाईन करतो तर तेव्हा कुठला IS कोड लागतो आपल्याला वी नीड IS 875-1987. What is the practical significance of this experiment? The force is exerted by a body on its supporting structure. कुठल्या पण सपोर्टिंग स्ट्रक्चरवरती बॉडी कुठली पण बॉडी असू द्या, वेदर इट इज अ मुव्हिंग बॉडी और वेदर इट इज अ स्टँड बॉडी और स्टेशनरी बॉडी, तर ती बॉडी फोर्स एक्झर्ट करते ऑन इट्स सपोर्टिंग स्ट्रक्चर. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अँटिसिपेट द ॲक्च्युअल लोड ऑन टू विच द स्ट्रक्चर इज सब्जेक्टेड थ्रू आउट द लाईफ ऑफ स्ट्रक्चर. तर कुठले कुठले लोड्स एक्झर्ट करतात बॉडी? डेड लोड, live load, wind load, earthquake load are some of the common types of loads on a structure. This practical will help you to understand the salient provisions of IS 875-1987 for design loads other than earthquake for buildings and structures. What are the relevant course outcomes? For this practical, design the connections for the given स्टील जॉईंट्स. कुठले पण स्टील जॉईंट करायचे असेल, कुठले पण स्ट्रक्चरल स्टीलचे मेंबर्स असतील ते जॉईन करायचे असतील तर त्याला डिझाईन करावं लागतं. तर आयदर वी हॅव टू डिझाईन इट फॉर बोल्टेड कनेक्शन और फॉर वेल्डेड कनेक्शन. सेकंड इज ॲनालिसिस अँड डिझाईन ऑफ सिंगली रेनफोर्स्ड बीम्स, रेक्टँग्युलर बीम्स. आता सिंगली रेनफोर्स म्हणजे काय? सिंगली म्हणजे सिंगल. कुठल्या पण बीमवरती जर बॉटम मोस्ट किंवा एक्स्ट्रीम बॉटम फायबरवरती त्याची मुवमेंट येत असेल, बेंडिंग मुवमेंट, तर ती बेंडिंग मुवमेंट रेजिस्ट करायला आपण काय करतो? तिथे स्टील प्रोव्हाइड करतो. म्हणजे बीमवरती जर वरतून फोर्स एक्झर्ट झाला तर त्याची बेंडिंग कुठे येईल? खाली येईल. तर त्याला आपण स्टील प्रोव्हाइड करतो सो दॅट द बेंडिंग मुवमेंट इज अवॉइडेड इन दॅट स्ट्रक्चर और दॅट सेक्शन. तर सिंगली रेनफोर्स म्हणजे काय? एक कुठल्या तरी बाजूने, एक तर बॉटम मोस्ट साईडनी असेल किंवा टॉप मोस्ट साईडनी स्टील प्रोव्हाइड केलेलं असेल, त्याला म्हणतात सिंगली रेनफोर्स सेक्शन. डिझाईन व्हेरियस स्लॅब्स फॉर द गिवन एज कंडिशन्स. डिझाईन ऑफ ॲक्च्युअली लोडेड शॉर्ट कॉलम्स अँड फुटिंग्स. What is the practical outcome of this experiment? You have to write 5 IS clauses related to load from IS 875-1987. To begin with, काही आपण थिअरी बघू. आता मी तुम्हाला बोललो होतो की कुठले कुठले लोड्स एक्झर्ट करते, कुठले कुठले फोर्सेस एक्झर्ट करते बॉडी ऑन इट स्ट्रक्चर. तर फर्स्ट इज डेड लोड, लाईव्ह लोड, wind load, earthquake load are some of the common types of loads which are incurred on a structure. Two or more than types of loads are generally acting on the structure, so the combinations of various types of loads are made to determine the final load. आता कधी पण आता फ्लोअरवरती तुम्ही चालताय, फॉर एक्झाम्पल पर्सन्स आर मुव्हिंग दोज लोड्स विच वी आर एक्झर्टिंग ऑन द स्ट्रक्चर आर नोन ॲज लाईव्ह लोड. आणि जे काही फर्निचर असेल तुमचं बिल्डिंगमध्ये, फॉर एक्झाम्पल आता आपल्या कॉलेजमध्ये बेंचेस आहेत, डेस्क, तुमचे प्लॅटफॉर्म्स आहेत, स्टेज प्लॅटफॉर्म्स आहेत, तर ते स्टेशनरी आहेत, ते स्टॅटिक आहेत, तर त्याला काय म्हणतात? दोज कंपोनेंट्स एक्झर्ट डेड लोड ऑन द स्ट्रक्चर. आता आपल्या कॉलेजला आजूबाजूनी सराउंडिंग स्पेस आपली ओपन आहे, त्याच्यामुळे विंड ॲक्ट होते स्ट्रक्चरवरती. तर त्या विंडनी पण किती लोड एक्झर्ट करते ती विंड आपल्या स्ट्रक्चरवरती ते पण कॅल्क्युलेट केलं जातं किंवा ते पण आपण कन्सिडर करतो वाईल डिझायनिंग एनी स्ट्रक्चर.
तर त्याचे लोड कॉम्बिनेशन्स घेतलेले आहेत. तर कुठले कुठले लोड कॉम्बिनेशन्स आहे? डेड लोड प्लस लाईव्ह लोड, डेड लोड प्लस विंड लोड, डेड लोड प्लस लाईव्ह लोड प्लस विंड लोड आणि डेड लोड प्लस अर्थक्वेक लोड. ठीक आहे. इन IS 875/1987 पार्ट 1 to 5. आता 875 IS कोडचे 5 पार्ट आहेत. ठीक आहे. प्रत्येक लोडला डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड, तुमचा अर्थक्वेक लोड, तुमचा स्नो लोड, तर ह्या 5 लोड्सला वेगवेगळे पार्ट्स आहेत. म्हणजे पार्ट 1 इज फॉर डेड लोड, पार्ट 2 इज फॉर लाईव्ह लोड, पार्ट 3 इज फॉर विंड लोड. असे पार्ट्स किती आहेत? 1 to 5. This is the IS code in which the values of various loads that occur generally on a structure are specified. म्हणजे प्रत्येक पार्ट, प्रत्येक लोडवरती एक्सक्लुझिव्ह पार्ट त्यांनी डिझाईन केलेला आहे. द 5 parts ऑफ द कोड रेफर टू डेड लोड, इम्पोज लोड, लाईव्ह लोडलाच काय म्हणतात? इम्पोज लोड, विंड लोड, स्नो लोड अँड स्पेशल लोड्स अँड लोड कॉम्बिनेशन रिस्पेक्टिव्हली. What are the resources which you will be requiring for this practical? First of all तुम्हाला काय लागणार आहे? IS कोड लागणार आहे. कुठला? 875/1987 पार्ट 1 to 5. आता ते कशासाठी लागतं? तर ह्या IS कोडमध्ये काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर डिझाईन लोड्स अदर दॅन अर्थक्वेक फॉर बिल्डिंग्स अँड स्ट्रक्चर. तर पर बॅचला तुम्हाला एक कोड लागेल. आता प्रोसिजर काय आहे? सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे? यू हॅव टू गो थ्रू that IS 875 and enter the information in your observation. Study each section with reference to the information asked and enter that information accordingly. आता मी काय करणार? तुम्हाला इथे मी क्लॉजेस दिलेले आहेत. म्हणजे यू हॅव टू राईट क्लॉज नंबर 1. आता मी स्पेसिफिकली पेज नंबर पण मेन्शन केला की हा क्लॉज त्या IS कोडमध्ये कुठल्या पेजवर आहे? पेज नंबर 4 वरती. ठीक आहे. हा क्लॉज कशाची रिलेट करतो? इट इज रिलेटेड टू द स्कोप ऑफ द कोड. ठीक आहे. मग हा पेज नंबरवरती हा क्लॉज चेक करायचा, क्लॉज नंबर 1 ऑफ IS 875/1987. मग तो क्लॉज तुम्ही बघायचा, तो शोधायचा त्या IS कोडमध्ये अँड यू हॅव टू राईट दॅट क्लॉज इन युअर मॅन्युअल. सिमिलरली यू हॅव टू राईट क्लॉज नंबर 2. इट इज ऑल्सो मेन्शन्ड ऑन पेज नंबर 4 ऑफ IS 875/1987 पार्ट 1. रिलेटेड तो क्लॉज कशाचे रिलेटेड आहे? इट इज रिलेटेड टू द युनिट वेट्स ऑफ कॉमन बिल्डिंग मटेरियल्स. नेक्स्ट यू हॅव टू राईट क्लॉजेस 1.1 and 1.2 which are mentioned on page number 5 of the same IS code, and these clauses are related to the scope of code. नेक्स्ट क्लॉजेस कुठले लिहायचे तुम्हाला? 3.1, 3.1.1 and 4.1. आता हे क्लॉजेस कशाचे रिलेटेड आहे? लाईव्ह लोडच्या. ठीक आहे. फ्लोअरवरती कुठल्या प्रकारे लाईव्ह लोड ॲक्ट होतो त्याचे हे क्लॉजेस आहे. नेक्स्ट क्लॉज नंबर 1.1 पेज नंबर 5 ऑफ IS 875/1987. इन सेम वे सिमिलर मॅनर तुम्हाला क्लॉजेस 5.3, क्लॉज 5.4, क्लॉज 6.2.1 हे तुम्हाला लिहायचे आहेत इन युअर मॅन्युअल. आता हे क्लॉजेस तुम्हाला मी तुमच्या आय हॅव मेड युअर वर्क इझी बाय मेन्शनिंग द पेज नंबर्स ऑफ दिस क्लॉजेस. डिरेक्टली त्या पेज नंबरवरती जायचं आहे, तो क्लॉज नीट वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे की तो कशाच्या रिलेटेड आहे आणि मग तो तुम्ही तुमच्या मॅन्युअलमध्ये लिहायचा आहे. आता मी जे क्लॉजेस तुम्हाला लिहायला सांगितले त्याच्यातले काही एक्झाम्पल इथे मेन्शन केलं आहे. क्लॉज नंबर 1 ऑफ IS 875 पार्ट 1 रिलेटेड टू काय आहे? स्कोप ऑफ वर्क. मग त्या पेजवरती तुम्हाला हे सगळं दिसेल. स्कोप म्हणजे काय? दिस कोड कवर्स युनिट वेट per mass of materials and parts or components in a building that apply to the determination of dead loads in the design of buildings. The unit weight per mass of materials that are likely to be stored in a building are also specified for the purpose of load calculation along with angles of internal friction as appropriate. हे असे तुम्हाला सगळ्या डिटेल त्या क्लॉजमध्ये दिलेलं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या मॅन्युअलमध्ये. क्लॉज 1.1 आणि 1.2 सिमिलर वेमध्ये मी ते इथे लिहिलेलं आहे. हेच तुम्हाला तुमच्या IS कोडमध्ये हे शोधायचं आहे की कुठे आहे अँड अकॉर्डिंगली ते वाचून समजून आणि ते लिहायचं आहे. ठीक आहे. आता हा कसला क्लॉज आहे? कवर्स इम्पोज लोड्स. दिस क्लॉज नंबर 1.1 covers imposed load. Imposed load means nothing but
live loads which are to be assumed in the design of buildings. The live loads specified here are minimum loads which should be taken into consideration for the purpose of structural safety of buildings. आता काय मिनिमम लोड त्यांनी दिलेले आहेत त्या आयस कोडमध्ये की फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला पण प्रॉब्लेम घ्या, तो प्रॉब्लेम तुम्ही डिझाईन करायला घेतला, फॉर एक्झाम्पल त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लाईव्ह लोड दिलेला नसेल तर मिनिमम लाईव्ह लोड किती घेता. फॉर एक्झाम्पल रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे तर त्याला वन किलो न्यूटन पर मीटरचा लाईव्ह लोड घेतो. फॉर कमर्शियल बिल्डिंग आहे तर त्याला 2 किलो न्यूटन किंवा 3 किलो न्यूटन पर मीटरचा लाईव्ह लोड कन्सिडर केला जातो. असे मिनिमम लाईव्ह लोड्स मेन्शन केलेले आहेत त्या क्लॉजेसमध्ये. ठीक आहे. Clause 3.1, 3.1.1 and 4.1 of live load on floors. I have also mentioned these clauses. ठीक आहे. 3.1.1 काय आहे, लोड ॲप्लिकेशन, कसा लोड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो त्या स्ट्रक्चरवरती ते टॅब्युलर फॉर्ममध्ये त्या आयस कोडमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर तो म्हणजे तुम्हाला वाचायचा आहे आणि ते लिहायचं आहे. इन दिस वे यू हॅव टू राईट ऑल दिस mentioned clauses in your manual for the completion of this practical. Thank you.